पुढची बातमी पाहूयात। मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये समारोप झालाय। या शांतता रॅलीला मराठवाड्यात तुफान प्रतिसाद मिळाला। सरकारकडे आजची रात्र असून सरकारने मराठा समाजाच्या 9 मागण्या मान्य करण्याची मागणी आता मनोज जरांगे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळतंय। अन्यथा स्थगित केलेलं उपोषण येत्या 20 जुलैपासून अंतरवाली सराटीमध्ये सुरू करणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे। या बैठकीत 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे तसेच मुंबईत येण्याबाबत बैठक ठरवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केला। या लाखोच्या संख्येने जमलेल्या जनसागराच्या साक्षीने सरकारला जाहीर सांगतो, आज रात्र तुमच्या हातात आहे। तुम्ही ठरलेल्या 9 मागण्या याची अंमलबजावणी करायची। बार बार मागण्यावर बोलायला वेळ घालत नाही, कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावर याची जाणीव मला ठेवावी लागणार आहे। मी आजची रात सरकारच्या हातात आहे। मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला पण जायचं नाही। आमचा आग्रह एवढाच आहे, आम्ही ओबीसी आरक्षणात आहे। आम्हाला आमचं आरक्षण द्या, आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही। म्हणून मी आज संभाजीनगर मधून जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्रीत नाही दिलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा मी 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण ही अंतरवाली सुरू करतोय आणि कठोर करतोय। आता मेलो तरी मग हटणार नाही, पण मराठ्यांवर आलमी टाकणार आहे की पहिल्या टप्प्यातला समारोप हे जर एवढा झालाय तर मुंबईत गेल्यावर कसं होईल रे? फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्हाला सांगतो, मराठी मुंबईत येऊ शकतात बरं का, मला आजच्या झटक्यानं कळलंय। आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक एक खुटी ठोकू शकते ते। तुमचे बंदूक फंदूक सुद्धा काही करू शकणार नाही मराठ्यांच्या वादळापुढे। 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण सुरू होणार, पण पुढे काय सांगतोय ते ऐका। 20 तारखेला मराठ्यांनी 288 उमेदवार उभा करायचे का पाडायचे हे 20 तारखेला करू। मी काय सांगतोय ते आधी सविस्तर ऐका, नंतर तुम्ही नाही म्हणले तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही, पण आधी व्यवस्थित ऐका। 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतोय की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही।